ऐश्वर्याच क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण सर्वांना आवडणारे व झटपट बनणारे असे वरणफळ बघणार आहोत. तर यात आपण सपक व तिखट असे दोन प्रकारचे वरणफळ बघणार आहोत. चला तर मग सर्वात पहिले कुकरला आपण डाळ लावून घेऊया. इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून त्यात अर्धा चम्मच हळद व 2 ते 3 थेंब तेलाचे टाकलेले. डाळ कुकरला लावून याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया. डाळ शिजेपर्यंत इकडे कणिक मळून घेऊया. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 चम्मच जिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ, आलं लसूण पेस्ट आणि ओवा हे सर्व मिक्स करून घेऊया. त्यानंतर 2 ते 3 चम्मच तेल टाकून हे मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून याची घट्टसर कणिक मळून घेऊया. कणिक घट्टसर मळलेली आहे. आता हिला साईडला ठेवूया आणि फोडणी टाकून घेऊया. पातेल्यात 2 चम्मच गरम करून तेल घेतलेलं आहे. त्यात मोहरी व जिरे टाकूया. मोहरी व जिरे तडतडल्यास त्यात आलं लसणची पेस्ट टाकूया. त्यात थोडा कढीपत्ता टाकूया. एक चम्मच हळद, धने पावडर. याला आता मिक्स करून घेऊया आणि यानंतर यात पाणी टाकूया. चवीप्रमाणे मीठ टाकूया. याला आता उकळा फोडून घेऊया. उकळा फुटेपर्यंत आपण फळ बनवून घेऊया. फळासाठी पोळी लाटून घेऊया. हे फळ हातावरच करत असतात, पण आपण वेळ वाचवण्यासाठी याची पोळी लाटून कट करून घेऊया. तुम्ही हवं त्या आकारात याला कट करू शकता. आतापर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. तर आता फोडणीलाही उकळा फुटलेला आहे. त्यात आता हे फळ सोडूया. दहा ते 15 मिनिटात हे फळ शिजलेले आहेत. आता यानंतर यात शिजवलेलं वरण टाकूया. याला मिक्स करून घेऊया. असंच 1 ते 2 मिनिटं याला शिजू देऊया. त्यानंतर आता तिखट वरण फळ बनवूया. पातेल्यात 2 चम्मच गरम करून तेल घेतलेलं आहे. त्यात मोहरी व जिरे टाकूया. मोहरी व जिरे तडतडल्यास त्यात आलं लसूण पेस्ट टाकूया. एक चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच अंबारी मसाला व 1 चम्मच धने पावडर हे टाकून मिक्स करूया. मसाला करपू नये म्हणून यात थोडंसं पाणी टाकूया. याला तेल सुटल्यास पाणी टाकूया. आणि वरण टाकूया. थोडी कोथिंबीर टाकूया. चवीप्रमाणे मीठ आणि याला आता उकळा फोडून घेऊया. उकळा फुटलेला आहे. आता मी हे सपक शिजवलेले वरण फळ यात टाकतीये.
आपले मसालेदार वरणफळ तयार आहे. तिखट व सपक वरणफळ सर्व करूया. एन्जॉय.